गाईज आगे दिवस वाचला आणि नेल माझ्या मागं झोपलाय आणि आज गौर येणार आहे तर आपण गौरला आणायला जाणार आहे. तर पुढे बघा काय होतंय. ही आहे आमची गौर आणि अंशूचा हात चिंबटला ना अंशू. त्या गौरीचं डेकोरेशन चालू होतं काय. चल ना 5 मिनिटांनी जाऊन सोनू आत्या दीदी ती कोण आहे. सायली दी, पूर्वाई दी, मुग्धा दी, शिव शिव स्वप्नाली आणि बाप्पा आणि गौरी आणि तिच्या मागे महादेव. अशी चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. आज डे 6 आणि मी आपल्या गणपतीचा पाय पडून सरळ गौरी आईच्या पाय पडायला असतो आणि तो डीजे चालू होता. सो गाईज आता मी घरी जात होतो. वेगळंच रस्ता होतं. गाईज मी घरी पोचलो आणि मी मला काम सांगलेलं माईक आणलं ना तर मी माईक पण आणला. मला आवडते अशी माईक टेस्ट करू तुम्ही. आणि आता रातच्या गौरींची तर जायचं आहे आणि आमचं दरवर्षी जोडपास असतं. तिथं गणपती आणि तिथं गौर आणि एक फलक आहे. आईचा आवाज मी करायला लागल. काय आता गौरींका जेवायला जेवण आणि सकाळी सुजल मात्र यालता व्हिडिओ करायला गौरींना आणि काल दुर्बाली मस्त करायला ती. आणि आता रातच्या मी चाललोय आता जेवायला चाललोय. तर जेवण झालाय आता घरी टाइमपास करू आणि लगेच 12 वाजलं ना तर गौरींची करू. पाणी पिऊन मम्मा पण वाटत लावा आणि
आई शपथ, मला तू बोलता पैसे काढून डायरेक्ट स्टेजवर येतात, काय सांगायचं त्याला? तू देणार नाही नको. बाबा ओके. बंदरेवालून गणपती विसर्जन करायला.